श्री स्वामी समर्थ. घर चार भिंती आणि छप्पर एवढंच नसतं. घर म्हणजे संसार, श्रद्धा, प्रेम आणि संस्कार, सकारात्मक ऊर्जा असते. काही घरांमध्ये पाऊल टाकताच मन अगदी प्रसन्न होतं, तर काही घरात सगळं असूनही समाधान नसतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जिथे श्रद्धा, शुद्धता आणि नियम असतात, तिथे लक्ष्मी आपोआप वास करते. आज आपण जाणून घेणार आहोत, घराची प्रगती थांबते का? पैसा येतो पण टिकत नाही का? घरात सतत वाद, आजार, तणाव आहे का? तर हा स्वामी समर्थांचा संदेश आणि सोप्या वास्तू टिप्स नक्की ऐका. 1. घरात सकाळची सुरुवात कशी असावी? स्वामी समर्थ म्हणतात, जसा दिवस सुरू होतो तसा जीवनाचा प्रवास घडतो. सकाळी उठताच घरातील देवघर किंवा घराच्या मुख्य दरवाजाकडे पाहून श्री स्वामी समर्थ असं 3 वेळा म्हणावे. सकाळी घरात कचरा, स्वच्छ भांडी, पसारा ठेवू नका, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. झाडू मारताना नेहमी आतून बाहेरून झाडू मारा. लक्ष्मीला बाहेर ढकलू नका. 2. घराचा मुख्य दरवाजा प्रगतीचा प्रवेशद्वार. स्वामी समर्थांचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जिथून घरात ऊर्जा प्रवेश करते तिथेच नशीब प्रवेश करतं. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. दरवाजासमोर चप्पल, भंगार, तुटलेल्या वस्तू ठेवू नका. दरवाजावर तोरण लावा. आंब्याची पाने किंवा कृत्रिम तोरणही चालेल. शक्य असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी तोरण बदला. नंबर 3. स्वयंपाकघर, किचन लक्ष्मीचा खजिना असतो. स्वामी सांगतात, अन्न जिथे शिजते तिथे देव वास करतो. गॅस पेटवताना मनात सकारात्मक विचार ठेवा. रागात, रडत, चिडचिड करत अन्न बनवू नका. तुटलेली भांडी वापरू नका. किचनमध्ये अंधार किंवा कायम ओलसरपणा नको. शक्य असल्यास दर गुरुवारी गोड पदार्थ बनवा. बेडरूम म्हणजे सुख शांतीसाठी वास्तू. झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावं. बेडखाली कचरा, जुन्या वस्तू, तुटलेले साहित्य नको. झोपण्याच्या खोलीत देवाचे फोटो टाळा. स्वामी म्हणतात, विश्रांती योग्य असेल तर विचार शुद्ध राहतात. 5वा प्रश्न म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट. दुर्लक्षित पण महत्त्वाचे. बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा. नळ गळत असेल तर लगेच दुरुस्त करा, कारण गळणारा नळ म्हणजे पैशाची गळती असते. टॉयलेटचा दरवाजा कायम बंद ठेवा. 6. घरात कोणती झाडं ठेवल्याने प्रगती होते? तुळस घरात असेल तर दररोज दिवा लावा. मनी प्लांट पूर्व किंवा उत्तर दिशेला. काटेरी झाडं, कॅक्टस घरात टाळा. स्वामी संदेश, जिवंत गोष्टी जपा, त्या तुमचं नशीब जिवंत ठेवतात. 7. घरात नको असलेल्या गोष्टी म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. तुटलेली मूर्ती, बंद घड्याळ, वापरत नसलेली जुनी कपडे, फुटलेले आरसे या गोष्टी घरात ठेवल्याने प्रगती अडते. मानसिक ताण वाढतो. घरात चिडचिड या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. स्वामी समर्थांचा विशेष उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्की करा. गुरुवारी घरात अगरबत्ती लावा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. घरातील प्रत्येक खोलीत एक फेरी मारा. मनात प्रार्थना करा, स्वामी आमच्या घरात सुख, शांती आणि प्रगती नांदो. 9. स्त्रियांसाठी खास स्वामी संदेश. घराच्या लक्ष्मीसाठी हा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, ज्या घरात स्त्री आनंदी, शांत आणि सन्मानात असते तिथे देव स्वतः वास करतो. राग, द्वेष मनात साठवू नका. घर स्वच्छ ठेवताना मनही स्वच्छ ठेवा. स्वतःला कधी कमी लेखू नका. घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, घरात शांती आणि असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पैसा येतो जातो, पण समाधान, आरोग्य आणि प्रेम हेच खरं वैभव आहे. आज तुम्ही ऐकलेली ही स्वामी समर्थांची वास्तू टिप्स फक्त ऐकून थांबू नका, आजपासून अंमलात आणा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या घरात आहे, फक्त तू श्रद्धा ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता शांत डोळे मिटा. क्षणभर शांत व्हा. तुमचं घर वाटवा. जिथे हसणारी माणसं, कधी रडणारी, कधी देवाकडे पाहून शांत होणारी. स्वामी महाराज म्हणतात, घर मोठं असावं असं नाही, पण मन मात्र मोठं असावं. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, पैशाची चिंता असेल, नात्यांचा दुरावा असेल किंवा मन थकलेलं असेल, तर स्वामी सांगतात, मी आहे, फक्त तू हार मानू नकोस. घरातला एक दिवा जरी श्रद्धेने पेटवला, एक मंत्र जरी मनापासून म्हटला, तर अंधार कितीही मोठा असला तो दूर होतोच. आईच्या पदरात जशी माया असते, तसंच स्वामींचं छत्र तुमच्या घरावर कायम आहे. आज हा व्हिडिओ इथे संपतो, पण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरातून कधीच संपत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर मनाला शांतता मिळाली असेल
तर हा संदेश कुणाच्या तरी घरापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित आज त्यांना याचीच गरज असेल. मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक द्या आणि असेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या टिप्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद.